देवगिरी ग्रुप आपण आता राजगड किल्ला बघणार आहोत। स्वराज्याची पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराज यांना 50 वर्ष आयुष्य लाभलं होतं। त्यातले 25 वर्ष राजगडावरती आणि 25 वर्ष रायगडावरती घालवलेले होते। हा किल्ला जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण महाराजांचं सानिध्य या किल्ल्याला 25 वर्ष लाभलेलं होतं। महाराजांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटना या किल्ल्याने स्वतः अनुभवलेल्या होत्या। त्यामुळे महाराजांच्या आयुष्यातील ज्या घटना होत्या महत्त्वाच्या, त्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून परतले होते आपल्या मायदेशी, ते याच किल्ल्यावरती राजमाता जिजाऊंना भेटण्यासाठी। हा किल्ला जो आहे तो पुण्यापासून 2 ते 3 तासाच्या अंतरावरती आहे। किल्ला बघण्यासाठी साधारण 2 दिवस लागतात, कारण हा किल्ला खूप मोठा आहे। किल्ल्याची आता आपण भौगोलिक माहिती बघणार आहोत। किल्ल्यावरती जाणारी ही वाट पाली गावातून जाते। इथला जो रस्ता आहे तो पाली गावातून वरती जाणार आहे। पाली दरवाजा 1, पाली दरवाजा 2 आणि ही आहे किल्ल्यावरची पहिली माची, पद्मावती माची। या माचीवरती दिंडीची वाट आहे। आई पद्मावती देवीचं मंदिर आहे, रामेश्वराचं मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे, महाराजांच्या वाड्याचे अवशेष आहेत आणि अंबरखाना म्हणजे धान्य कोठार। अशी ही पहिली वाची। आता आपण दुसऱ्या माचीकडे जाणार आहोत, सुवेळा माची। सुवेळा का तर योग्य वेळ साधून महाराजांनी ही पहिली माची बांधली होती। आता या माचीवरती जाणारा अजून एक रस्ता आहे जो इकडने जातो, बरोबर गुंजवणे गावातून जाणारा हा रस्ता आहे। इथून आपण वरती आलो की पहिल्यांदा आपल्याला गुंजार बुरुज खायला मिळतो। हा बुरुज प्रतापगडावरती सिद्ध आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजूनही हा बुरुज चांगल्या अवस्थेमध्ये आहे। पुढे नेडं आणि अंतिम रस्ता आतमध्ये मला छोटंसं हॉल पाहायला दिसते इकडे इथे मध्ये, ते आहे नेडं आणि अंतिम रस्ता। या दोन्ही गोष्टी निसर्ग निर्मित आहेत। हे आहे सुवेळा माचीची तटबंदी। या मार्गाने आपण वरती आलो की आहे डुबाव, डोंगरासारखा भाग। याच्या दक्षिण बाजूला भागीरथी मंदिर, काळेश्वरी देवीचं मंदिर, काळेश्वरी गुरुज आणि चोरदिंडी म्हणजे महाराजांच्या काळातली स्मशानभूमी या बाजूला होती। त्यामुळे इथं गेल्यानंतर वाईट शक्तीचा अनुभव पाहायला मिळतो। आपण या मार्गाने पुढे आलो की तिसरी माची संजीवनी माची। संजीवनी का तर ही माची ज्यावेळेस त्यांनी बांधायला सुरुवात केली होती मावळ्यांनी आपल्या, त्यावेळेस सुरुंग लावला होता। त्या सुरुंगाबरोबर 2 मावळे वरती गेले, उडाले ते अक्षरशः, परंतु ते अलगद खाली आले होते। त्यांना काहीही झालेलं नव्हतं, त्यांना दुसरं जीवन मिळालं होतं, म्हणून त्यांना संजीवनी माची असं म्हटलेलं आहे। म्हणजे प्रत्येक माचीचं वैशिष्ट्य आहे। पद्मावती का तर पद्मावती देवीचं मंदिर आहे। सुवेळा का तर योग्य वेळ साधून पहिली माची बांधली म्हणून सुवेळा, आणि संजीवनी का तर याला जीवनदायिनी दिलेली होती किंवा त्या मावळ्यांना जो जीवन मिळालं होतं म्हणून संजीवनी। आता या माचीचं वैशिष्ट्य पाहिलं तर पद्मावती आणि सुवेळा या दोन्ही माच्यांच्या तुलनेमध्ये ही माची उंचीने लहान आहे। त्यामुळे या माचीला दोन्ही बाजूनी तटबंदी आहे, म्हणजे संरक्षक भिंती आहेत दोन्ही बाजूने। आतमध्ये भुयारी वाट पण आहे आणि इतका अरुंद रस्ता आहे की एका वेळी फक्त एकच माणूस पुढे पुढे जाऊ शकतो। त्यामुळे काय व्हायचं, वरच्या लोकांना सामग्री गोळा करण्यासाठी वेळ मिळायचा किंवा युद्धाला सज्ज होण्यासाठी तितकासा वेळ मिळायचा। आता इथून जाणारा एक रस्ता आहे हळू दरवाजा, तो आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जातो। बाले किल्ला, हा किल्ला जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण हा किल्ला आधीपासून होता। भ्रमरशी ऋषी जे होते ते या बाले किल्ल्यावरती राहायचे। महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर या तिन्ही माच्या बांधल्या होत्या आणि हा किल्ला मजबूत केला होता। मला सांगायचं आहे, बाले किल्ला आधीपासून होता, महाराजांच्या काळाच्या आधीपासून। तर हा किल्ला जो आहे इथून वरती जाणारा रस्ता अगदी अवघड आहे। वरती गेल्यानंतर आधी आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो, महादरवाजा, त्याच्यानंतर जननी मातेचं मंदिर, चंद्रकळ, भ्रमरशी यांचं मंदिर आणि काही वाड्यांचे अवशेष आहेत। असा हा राजगड किल्ला। या किल्ल्यावरती महाराज राहिले होते आणि या किल्ल्यापासून 4 किल्ले जवळ आहेत। त्यातले महत्त्वाचे जे आहेत, तोरणा किल्ला जवळ आहे, पुरंदर किल्ला जवळ आहे, सिंहगड किल्ला जवळ आहे। त्यामुळे या किल्ल्याला महाराजांनी गडाचा राजा राजांचा गड असं म्हटलेलं आहे। असा हा राजगड। पुढे आपण प्रतापगड बघणार